मलेशियात कोलालंपूर इथे सुरू असलेल्या 20व्या पूर्व आशिया परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली आहे। जागतिक पुरवठा साखळीमध्ये विश्वासार्हता आणि बाजारपेठेची उपलब्धता कमी झाली, तसंच ऊर्जा व्यापारावरही निर्बंध हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे। अशावेळी नव्या परिस्थितीत लवचिक तोडगे काढले पाहिजेत, असं जयशंकर म्हणाले। बहुराष्ट्रीयत्व वाढत जाणार असून त्याला पर्याय नाही। त्याशिवाय जगभरात तंत्रज्ञान, स्पर्धात्मकता, डिजिटल प्रसार अशा सगळ्या गोष्टींच्या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही। जगाच्या काही भागात सुरू असलेल्या संघर्षांमुळे संपूर्ण मानवतेला होणारा त्रास वाढतो आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित करत स्वसंरक्षणाचा अधिकार कोणत्याही देशापासून हिरावला जाऊ शकत नाही, अशी भूमिका एस जयशंकर यांनी मांडली।